राजस्थानच्या मारवाड प्रदेशातील सर्वात मोठा आणि भव्य किल्ल्यापैकी एक असलेला मेहरानगड व या भव्य किल्ल्याच्या आत दडलेले इतिहासातील अनेक रहस्य आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत। या दरवाजावर दिसणारे हे हाताचे ठसे नेमकं कशाचं प्रतीक आहे? हा शीश महाल इतका खास का मानला जातो? या फुल महालाच्या छतावर कोणती अशी अप्रतिम कारागिरी केलेली आहे? या मोती महालाच्या भिंती इतक्या पांढऱ्या शुभ्र आणि चकचकीत का दिसतात? आणि हो, काही लोक या किल्ल्याला शापित किल्ला असं मानतात। त्यामागची कथा काय आहे? या किल्ल्याच्या भव्य चौकातून दिसणाऱ्या सुंदर खिडक्या आणि नक्षीदार जाळ्यांची रचना खरोखरच खास आहे। तर चला मंडळी, इतिहास, कला आणि वैभवाने भरलेला मेहरानगड आपण जवळून अनुभवूया। सस्ने नमस्कार मंडळी, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत। राजस्थान ट्रिपचा आजचा आपला चौथा दिवस। काल आपण ब्ल्यू सिटी जोधपूर एक्सप्लोअर केलं। या राजस्थान ट्रिपमध्ये राजवाडे एक्सप्लोअर केले, पण आज आपण एक किल्ला एक्सप्लोअर करणार आहोत आणि तो किल्ला म्हणजे जोधपूरचं प्रमुख आकर्षण असलेला भव्य असा मेहरानगड। हा किल्ला साधारणतः 400 ते 450 फूट अशा उंच टेकडीवर वसलेला आहे आणि या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे गाडी वरपर्यंत जाते, त्यामुळे आपल्या सगळ्यांना अगदी तो सहज बघता येतो। शेकडो वर्षापासून जोधपूर शहराचा पारा देत असलेला हा मेहरानगड किल्ल्याच्या दरवाजापाशी मी उभा आहे। हा समोर दिसतो तो मेहरानगडचा दरवाजा आहे। चला आपण आता आज जाऊ आणि या मेहरानगड किल्ल्याची भव्यता आणि इथला इतिहास समजावून घेऊ। चला। हे जे समोर दिसत आहे हे किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे आणि इकडं डाव्या बाजूला एक बाहेर गणपतीचं मंदिर आहे बघा। चला आपण आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन किल्ल्यात प्रवेश करू। हा जो पहिला दरवाजा आहे याला जयपोल असे म्हणतात। या किल्ल्याची पायाभरणी 1459 साली राठोड घराण्याचे शासक रावजोधा यांनी केली व नंतर राठोड घराण्यातील अनेक राजांनी या किल्ल्याचा विस्तार केला। या ठिकाणी आहे ना 200 रुपये तिकीट आहे आणि जर का तुम्ही सिनियर सिटीजन असाल तर 100 रुपये आहे। चला पहिल्यांदा आपण तिकीट काढू आणि आत प्रवेश करू। या ठिकाणी आहे ना लिफ्टची पण सोय आहे। तुम्ही इथनं लिफ्टने डायरेक्ट वरती महालापर्यंत जाऊ शकता, त्यामुळे ना तुमचा हा जो पायरी मार्ग आहे तो तुम्हाला टाळता येतो आणि या लिफ्टचं तिकीट 50 रुपये आहे। हा समोर जो दिसत आहे तो आहे दीड कांगरा पूल। या दरवाजाच्या बाहेरील बुरुजावर आज युद्ध काळातील तोफगोळ्यांच्या खुणा आपल्याला स्पष्ट दिसत आहेत आणि दरवाजाच्या आत हे सुंदर असं गणेशाचं शिल्प आहे बघा। हा आहे अमृत पोल आणि या दरवाजापासून आपल्याला या किल्ल्याची भव्यता दिसून येते। या ठिकाणी तुम्ही गाईड नक्की घ्या, इथं गाईडची व्यवस्था आहे। राजस्थानमधील किल्ल्याच्या दरवाजापाशी उभा राहून हे जय जय महाराष्ट्र माझा हे ऐकताना माझं मन अगदी अभिमानाने भरून येत होतं। हा दरवाजा जो आहे तो आहे लोह पोल। हा इतर दरवाजांपेक्षा अधिक मजबूत आणि मोठा आहे। या दरवाजाच्या आतील बाजूस आपल्याला हे समोर हाताचे ठसे दिसतात बघा। हे ठसे जोधपूरच्या महाराजांच्या त्या राण्यांच्या आहेत ज्यांनी पतीच्या निधनानंतर सती जाण्याचा निर्णय घेतला। या दरवाजातून आत गेल्यावर आपण पोहोचतो किल्ल्याच्या मुख्य महाल विभागात। इथपर्यंत दरवाजांची ही भव्य मालिका आता संपली आहे आणि आता पुढे सुरू होत आहे मेहरानगडच्या राजेशाही महालांची सफर। हा आहे प्रसिद्ध शृंगार चौक। हा किल्ल्यातील सर्वात महत्त्वाचा चौक मानला जातो, कारण येथे जोधपूरच्या राजांचा राजतिलक विधी पूर्वीच्या काळी पार पडत असे। आता आपण आलो आहोत हौदा संग्रहालयात। या ठिकाणी हत्तीवर बसण्यासाठी वापरले जाणारे हौद आणि अंबाऱ्या अजूनही जतन करून ठेवल्या आहेत। या हौदामध्ये बसूनच पूर्वीच्या काळी राजे युद्धासाठी किंवा शिकारीसाठी जात असत। आणि ही जी दिसत आहे ना ही अंबारी आहे बघा, आणि ही जी अंबारी आहे
ही पूर्वीच्या काळी राण्यांसाठी वापरत असत। यावर वेल्वेटचं कापड असून त्यावर सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे। आता आपण आलो आहोत पालखी विभागात। या ठिकाणी विविध पालख्या आणि राण्यांचे मेणे जतन करून ठेवलेले आहेत। आपण आता आलो आहोत दौलतखाना विभागात। या ठिकाणी मारवाडच्या समृद्ध इतिहासाशी संबंधित अनेक दुर्मिळ वस्तू प्रदर्शनासाठी ठेवलेल्या आहेत। ही आहे पार्वती देवीची मूर्ती। जोधपूरच्या राण्या आणि राजघराण्यातील स्त्रिया या मूर्तीची पूजा करत असत। ही जी समोर दिसते ती आहे शृंगार पेटी, म्हणजे आत्ताच्या भाषेत मेकअप बॉक्स। या ठिकाणी पानदान आहे, कलमदान आहे आणि हे जे समोर दिसतंय ना, हे 4 किल्ल्यांचं कुलूप आहे बघा। या ठिकाणी जुन्या काळातील नाणी पण बघायला मिळतात। पूर्वीच्या काळात वापरलेल्या तलवारी देखील इथे जतन करून ठेवल्या आहेत। ही जी समोर दिसते ती मगरीच्या आकाराची अनोखी अशी पितळेची तोफ आहे। ही आहे ना, ही महाडोल नावाची एक अत्यंत सुंदर पालखी आहे। यावर ना सोन्याचा मुलामा दिलेला आहे आणि ही पालखी महाराजा अभय सिंग यांनी 1730 मध्ये गुजरातच्या सुभेदाराकडून युद्धात जिंकली होती। हे समोर दिसते ते हुक्का पात्र आहे। आता आपण मेहरानगडमधील भव्य अशा शीश महाल बघण्यासाठी जाऊया। हा आहे प्रसिद्ध शीश महाल। हा महाल 18व्या शतकात महाराजा अजय सिंग यांनी बांधला होता। या महालाच्या भिंती, कामछत अगदी बारीक सारीक चकचकीत आरशांच्या तुकड्यांनी सजवलेल्या आहेत आणि हे आरसे इतक्या सुंदर पद्धतीने बसवले आहेत ना की केवळ एक मेणबत्ती जरी इथं लावली तरी संपूर्ण महाल उजळून निघतो। त्यामुळं हा महाल एकदमच खास वाटतो। शीश महालची झलक पाहिल्यानंतर आपण आता चालू प्रसिद्ध अशा फुल महाल बघण्यासाठी। या फुल महालाचे बांधकाम 18व्या शतकात महाराजा अभय सिंग यांनी केले। हा राजांचा खाजगी दिवाणखाना होता। येथे पूर्वी नृत्य, संगीत आणि काव्यवाचन याचे कार्यक्रम आयोजित केले जात असत। या महालाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे छत आणि भिंतीवर केलेले सोन्याचे नक्षीकाम। गाईडने आम्हाला सांगितले की गुजरातच्या मोहिमेतून मिळालेल्या सोन्याचा काही भाग या महालाच्या सजावटीसाठी वापरण्यात आला होता त्या काळी। आणि या महालाच्या खिडक्यांवर ना अशा रंगीत बेल्जियमवरून आणलेल्या काचा लावलेल्या आहेत आणि या काचातून सूर्याचा प्रकाश पडल्यावर हा महाल विविध रंगांनी उजळून निघतो। आणि या महालाचं छत लाकडी आहे आणि त्यावर सोन्याचं वर काम केलेलं आहे। आता आपण किल्ल्याच्या सर्वात वरच्या भागात आलो आहे। या ठिकाणाहून जोधपूर शहराचा नजारा बघायला मिळतो आणि हे आहे शस्त्रागार। या ठिकाणी राठोड राज्यकर्त्यांच्या शौर्याची साक्ष देणारी विविध कालखंडातील शस्त्रे जतन करून ठेवली आहेत। इथे तुम्हाला वेगवेगळ्या लांबीचे भाले पाहायला मिळतात। या ठिकाणी सोन्या चांदीचे नक्षीकाम केलेल्या प्राचीन बंदुका पण आपल्याला पाहायला मिळतात। खंजीर, बिचवे, कट्यार अशी विविध शस्त्रे इथं पाहायला मिळतात। इथं तलवारी आणि ढाली पण आहेत। या शस्त्रांपैकी अनेकांच्या मुठीवर हिरे, पाचू आणि माणिक बसवलेले पाहायला मिळतात। या शस्त्रातून त्या काळातील राजपूत योद्ध्यांचे शौर्य आणि परंपरा आपल्याला पाहायला मिळते। आता आपण आलो आहोत तख्तविलास महालापाशी। हा महाल 19व्या शतकात मारवाडचे महाराजा तख्त सिंग यांनी त्यांच्या खाजगी निवासस्थानासाठी बांधला होता। हा महाल पारंपरिक राजपूत शैली आणि त्या काळी भारतात येत असलेली पाश्चात्य शैली याचा सुंदर संगम मानला जातो। आता आपण आलो आहोत सदर विभागात। पूर्वी या भागात मारवाड राज्याचा हिशोब आणि प्रशासनाचा विभाग म्हणून वापर केला जात असे आणि याच ठिकाणी बसून राज्याचे अधिकारी प्रशासनाचे काम पाहत असत। आता आपण आलो आहोत पाळणा विभागात। या ठिकाणी मारवाडच्या राजघराण्यातील लहान राजकुमारांचे वापरलेले सुंदर पाळणे अजूनही जतन करून ठेवलेले आहेत। हे पाळणे लाकूड, धातू आणि चांदीच्या नक्षीकामाने सजवलेले आहेत। आता आपण आलो आहोत मोती महालपाशी। किल्ल्यातील हा सर्वात मोठा आणि भव्य महाल मानला जातो। हा महाल 17व्या शतकात महाराजा सुरसिंग यांनी बांधला।
पूर्वी येथे राजाचा दरबार भरत असत आणि काही राज्यातील महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेतले जात असत। या महालांच्या भिंतीला मोत्यासारखी चमक येण्यासाठी त्या काळी चुना आणि शिंपल्यांच्या भुकटीचे मिश्रण वापरले गेले होते। त्यामुळे या महालाच्या भिंती मोत्यासारख्या चमकतात, म्हणूनच या महाला मोती महल असे म्हणले जाते। या महालातील सुंदर झरोके आणि रंगीत काच यामुळे या महालाच्या भव्यतेत अजूनच भर पडते। मोती महलची भव्यता पाहिल्यानंतर आपण आता चाललो आहोत होळी चौकाकडे। किल्ल्यातील हा सर्वात महत्त्वाचा चौक मानला जातो। पूर्वीच्या काळी येथे राजघराण्यातील लोक होळीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करत असत। या चौकाच्या आजूबाजूला असलेल्या या सुंदर झरोक्यामधून राण्या आणि राजघराण्यातील स्त्रिया हा उत्सव पाहत असत। आता आपण आलो आहोत राणीवास किंवा जनाना महल पाशी असलेल्या चौकापाशी। हा भाग पूर्वी राजघराण्यातील राण्या आणि स्त्रियांसाठी राखीव होता। या महालातील सुंदर दगडी जाळी कामाच्या झरोक्यामधून त्या खालील चौकातील समारंभ पाहत असत। आता आपण किल्ल्याच्या बाहेरील भागाकडे चाललो आहोत। या किल्ल्याबाबत एक थरारक कथा आम्हाला गाईडने सांगितली। ती अशी, ज्या टेकडीवर हा किल्ला उभा आहे त्या टेकडीला पूर्वी भाकडचिडिया पर्वत असे म्हणले जायचे आणि याच ठिकाणी एक साधू तपश्चर्या करत होता। जेव्हा रावजोधा यांनी या डोंगरावर किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्या साधूला ही जागा सोडावी लागली। संतापलेल्या साधूंनी राजाला शाप दिला की या किल्ल्यात नेहमी पाण्याची टंचाई भासेल। या शापाचा प्रभाव कमी करण्यासाठी एक उपाय सांगितला आणि तो असा होता की एखाद्या व्यक्तीने स्वतःहून किल्ल्याच्या पायात स्वतःला जिवंत गाडून घेणे। आणि या कठीण प्रसंगी राजाराम मेघवाल नावाच्या व्यक्तीने पुढे येऊन इथं बलिदान देण्याची तयारी दर्शवली। त्याच्या या महान बलिदानानंतरच किल्ल्याचे बांधकाम पूर्ण होऊ शकले। आजही किल्ल्याच्या एका भिंतीवर त्याची माहिती देणारी पाटी आहे, म्हणूनच काही लोक या किल्ल्याला शापित किल्ला असे संबोधतात। या ठिकाणी तुम्हाला पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसतात बघा। पूर्वी या ठिकाणी जे सैनिक पहारेकरी असत त्यांची व्यवस्था या ठिकाणी केली जात असत। या ठिकाणी तुम्हाला या जुन्या काळातील मोठ्या तोफा पाहायला मिळतात बघा। या तोफांचा उपयोग पूर्वी किल्ल्याच्या संरक्षणासाठी आणि युद्धाच्या वेळेस केला जात असे। चला तोफा पाहून आता आपण पुढे जाऊ कर्णीमाता मंदिराकडे। या तोफांच्या पुढे जाताना इथं वाटेत ब्ल्यू सिटीचा असा हा जबरदस्त व्ह्यू दिसतो बघा। हे जे समोर दिसत आहे ते आहे प्रसिद्ध कर्णीमाता मंदिर। मेहरानगड किल्ल्याच्या या भागात असलेले हे मंदिर स्थानिक लोकांसाठी अत्यंत श्रद्धेचे ठिकाण मानले जाते आणि किल्ला पाहायला येणारे अनेक पर्यटक येथे दर्शन घेऊनच आपला पुढचा प्रवास पूर्ण करतात। आपला आता राजस्थानमधील जोधपूरमधील मेहरानगड किल्ला बघून झाला आहे। तुम्हाला जर का हा व्लॉग आवडला असल्यास या व्लॉगला लाईक करा, कॉमेंट करा व शेअर करा व असेच नवनवीन गड किल्ले व ट्रॅव्हल व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या सचिन व्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय शिवराय।